सब्जेक्ट इंग्लिशमध्ये? 8 सब्जेक्ट असेल. आता विच सब्जेक्ट्स? फर्स्ट आय, करेक्ट. वी, यू, त्याच्यानंतर ही, सी, इट आणि दे. देर आर 8 सब्जेक्ट. किती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 सब्जेक्ट आहे. तर याचं युजेस काय? आता आय कधी यूज करायचं? व्हेन टू यूज द आय, वी, यू. बघूया. आय ज्यावेळेस समज सेल्फ पर्सन आहे, बरोबर नाही, ज्यावेळेस मी स्वतःबद्दल बोलत असेल, आय एम अ टीचर, आय एम एक्सलंट, बरोबर, करेक्ट. स्वतःबद्दल बोलत असेल तर आय यूज करायचा. सेल्फ पर्सन असेल. आता वी एकापेक्षा जास्त भरपूर व्यक्ती असेल, अनेक हजारो व्यक्ती असेल आणि तिथं आपल्याला संबोधित करायचं असेल त्यांना, तर आपण वी यूज करणार. वी आर लर्निंग सब्जेक्ट कॉन्ग्रन. आपण सब्जेक्ट कॉन्ग्रन शिकत आहोत. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती आले आणि आय पण इन्क्लूड झालं. म्हणजे मी पण शिकतो आणि तुम्ही पण शिकतात, म्हणून वी मध्ये काय इन्क्लूड आहे? आय पण इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर यू मीन्स तू. एखादा पर्टिक्युलर पर्सन असेल यू, तर त्यावेळेस यू यूज करायचं. हे यू प्लुरल. एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर हा पण यू यूज करू शकता. त्याच्यानंतर ही एखादा पर्टिक्युलर मेल असेल, पुरुष असेल, तर आपण ही यूज करू शकतो. ही इज अ स्मार्ट बॉय, ही इज अन इंटेलिजंट स्टुडंट. तो एक हुशार विद्यार्थी आहे. तर ही, सी एखादी गर्ल्स, सी इज व्हेरी ब्युटिफुल, सी इज माय सिस्टर. तर एखादी फिमेल असेल, पर्टिक्युलर फिमेल असेल, तर त्यावेळेस आपण सी यूज करणार. आणि इट्स दे, इट इज डिफरन्स युजेस फॉर इट आणि ते. इट्स आणि देचं डिफरन्स युजेस आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर बघूया ते. पहिले आपण हे लिहून घ्या, त्याच्यानंतर इट आणि देचं आपण नोट्समध्ये एकदम सविस्तर आपण बघूया. आय मीन्स मी, आय मीन्स मी. वी, आम्ही. यू मीन्स तू आणि हा यू मीन्स तुम्ही. ही, तो. सी, ती आणि इट, ते आणि दे, ते. याच्यामध्ये सिंग्युलर काय आणि प्लुरल माहित असेल तुम्हाला. सिंग्युलर म्हणजे एक व्यक्ती असेल किंवा एक वस्तू असेल आणि प्लुरल एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त वस्तू असेल. तर आता आय हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे. याच्यामध्ये आय हा एकटाच व्यक्ती असतो, बरोबर. म्हणून आय हा सिंग्युलर आहे. इथं लक्षात, आय हा सिंग्युलर